सो आपण रेकॉर्डिंग स्टार्ट केली. जे जे पण काही गोष्टी आपण बोलणार ते आपण इथे रेकॉर्ड करणार. ओके. आणि ती जी रेकॉर्डिंग आहे ती मी नंतर अपलोड करतो यूट्यूबवरती, जेणेकरून तुम्हाला त्या ऍक्सेस मिळेल. ओके. सो शिवराम, काइंडली अनम्यूट युअर सेल्फ. ओके, मी तुला अनम्यूट करायला सांगितलंय. सो यू कॅन अनम्यूट. येस. माझा आवाज येतोय? एक सेकंड. आय होप येतोय आवाज. हो हो येतोय. माझा आवाज तुला क्लिअर येतोय का? हा, ब्रेक येस होतोय. येस. एकदम क्लिअर. हो येतोय आवाज. ओके, ग्रेट ग्रेट ग्रेट. कसा आहेस तू? मस्त आहे. तू कसा ओके, आहेस? एकदम व्यवस्थित. एकदम गुड टू सी यू इन आवर कम्युनिटी. सो एव्हरी वीक आम्ही थँक्यू. भेटतो. ओके. फक्त एव्हरी कन्सिस्टंट यायचं, बिकॉज कन्सिस्टन्सी ब्रेक झाली येस की खूप काय नुकसान होतं. सो तू काय स्टार्ट केलं, येस. काय एक्सप्लोर केलंयस का बिलकुल बघायला वेबसाईट मधनं? हो, मी आता केवायसी, ते प्रोसिजर होती केवायसी ची ती कम्प्लीट करून घेतलेली आहे. हम्म. आता त्यांच्याकडून ओके अपडेट येणं बाकी आहे, ते त्यांच्याकडनं रिव्ह्यू होऊन येते ना ती. ओके. ओके येस. ओके, ठीक. तरी पण तुला मी एक शॉर्ट ओव्हरव्ह्यू सांगतो की कसं असतं, काय करावं लागतं, जेणेकरून हो. तुला समजेल. ओके. सो बिलकुल मी ओपन करतोय. हे असं वेबसाईट आहे, www.facebook.com ची वेबसाईट. ठीक आहे. इकडे लॉग इन करायचं असतं. ओके. बरं. लॉग इन केल्यानंतर हे माझं युजर आय डी, तुम्ही मोबाईल नंबर पण टाकू शकता. ओके. सो दिस इज द ॲक्च्युअल वेबसाईट. आणि हे जे कोर्सेस आहेत ज्यासाठी तुम्ही पैसे इन्व्हेस्ट केले आहेत, ओके, दॅट इज द कोर्सेस जे तुम्हाला इथे मिळतात. ठीक आहे. मार्केटिंग, ब्रँडिंग, येस. ट्रॅफिक, इन्फ्लुएन्स, फायनान्स आणि बिझनेस. ठीक आहे. ओके. हे आहेत कोर्सेस, ह्याच्याने आपण ग्रो करणार ॲज अ पर्सन. आणि इन्कम जनरेट करण्यासाठी साईड बाय साईड जे आपल्याला फ्री ऑप्शन दिलं आहे ते आहे फ्री अफिलिएट मार्केटिंगचं ऑप्शन, जे तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे. ओके. आणि मग इकडे तुम्हाला ट्रेनिंग्स, आता आज 2 फेबला लाईव्ह झूमवरती आय थिंक काय न्यू लॉन्च होणार आहे. सो त्याचं हे अनाउन्समेंट आहे. ठीक आहे. सो वी कॅन क्लिक केअर अँड वी कॅन रजिस्टर. सेकंड थिंग, तुम्हाला हे बघा इथे व्हॉट्सअप चॅनल दिसतोय. या व्हॉट्सअप चॅनलला तुम्हाला जॉईन करायचं आहे. ठीक आहे. हे हे बघा, वेलकम टू द बेस्ट बिलकुल अपडेट. स्टे इन द लूप विथ ऑल द लेटेस्ट ट्रेनिंग्स, exclusive offers and product launches, even updates and everything inside this Gurukul, all in one place. No spam, just pure value. Turn on the notifications. ठीक आहे. सो हे तुम्हाला मी सांगितलं जॉईन करायला. आणि खाली आलं ना, खाली इथे पण आहे, फॉलो आवर ऑफिशियल बिझ पार्टनर्स चॅनल. ठीक आहे. हे एक झालं. येस. आणि इथे खाली अजून यायचं, बी अ पार्ट ऑफ दिस बिगनर्स कम्युनिटी, जॉईन आवर व्हॉट्सअप चॅनल फॉर डेली अपडेट्स, ग्रोथ अँड स्ट्रॅटेजीज. हे काय माहिती का, जे पण बिगनर्स असतात त्यांना काय माहीत असतं ना, तर त्यासाठी हे जॉईन करत असतात. इथे लिंक ऑलरेडी प्रोव्हाइड केली असते. ओके. आता हे जेव्हा मी जॉईन करणार, ओके, तर इथे स्टार्टिंगलाच बघ एक पीडीएफ होती. मी बॅक केलाय परत. हे बघ, बिगनर्स गाईड पीडीएफ, क्लिअरली अँड रीड केअरफुली. आता मी याच्यावरती मी क्लिक केला. इट्स सो इझी की सगळं रिसोर्सेस प्रोव्हाइड केले आहेत. आपल्याला जास्त एफर्ट्स टाकायची गरज नाही. प्रॉब्लेम कुठं होता माहिती आहे का, जेव्हा आपण काय एक्सप्लोर करत नाही ना, जे रिसोर्सेस बघत नाही ना, मग आपण होतो कन्फ्युज. आता इथे काय दिलंय, बिगनर्स गाईड रिसोर्सेस. ओके. आता काय करायचं याच्यामध्ये, वेलकम पार्टनर्स, वी आर थ्रिल्ड टू अनाउन्स यू. ओके. बिगनर्सच्या सगळ्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्याच्यानंतर काय, स्टेप 1, कम्प्लीट बिगनर्स गाईड ट्रेनिंग. Okay, let's follow the steps below to get started. Complete the beginner's guide training. It is divided into 3 phases: foundation, growth, and scale. Okay, from mindset to content creation to your 90 days roadmap, it will be covered. Okay, so तुम्हाला 90 डेजचा पूर्ण रोडमॅप इथे दिलेला आहे, जो तुम्हाला कव्हर करायचा आहे. हे झालं 1. हाऊ टू एक्सेस, हे तुम्हाला दिलं आहे, जे तुम्हाला मी आता जस्ट दाखवलं. ओके. इथे जायचं, क्लिक करायचं, त्यानंतर रिसोर्सेसमध्ये जायचं. ओके. सो हे सगळ्या गोष्टी ते मेन्शन केल्या. डॅशबोर्डमध्ये जायचं, अफिलिएट पॅनलमध्ये जायचं. क्लिअर आहे?
जे तुम्हाला मी आता सांगितलं. ओके. त्याच्यानंतर काय करायचं, पुढे जायचं. बघ, मी तुम्हाला काय सांगितलं, जॉईन आवर चॅनल, राईट? आताच सांगितलं तुम्हाला मी. सो हा चॅनल तुम्हाला जॉईन करायचा आहे फॉर बिगनर्स गाईड सपोर्ट. क्लिअर आहे? पुढे गेलो. बेस्ट क्रिएटर सर्कल, हे जे व्हॉट्सअप चॅनल आहे हा पण तुम्हाला जॉईन करायचा आहे. ओके. त्यानंतर काय, टू जॉईन द बेसबुल कम्युनिटीज इंस्टाग्राम हँडल्स 1, 2, 3, 4, 5. यूट्यूब. त्याच्यानंतर जॉईन आवर टेलिग्राम चॅनल आणि व्हॉट्सअप चॅनल. हे कम्युनिकेशन चॅनल्स आहेत जे आपल्याला स्टार्ट करायचे आहेत. बिकॉज जे काय फर्दर अपडेट्स आपल्याला येतात रिगार्डिंग ट्रेनिंग्स, रिगार्डिंग द अनाउन्समेंट्स, की काय न्यू आहे, काय अपडेट केलं आहे, काय आउटडेट झालं आहे, काय चेंजेस आहेत, हे सगळं तुम्हाला इथे प्रोव्हाइड केलं जाणार आहे. ओके. प्रमोशनल अँड डेली व्हिडिओज. ओके. आता व्हिडिओज क्रिएट कसं करायचं, ओरिएंटेशन्स, एक्सप्लेनेशन ऑफ बेसगुरुकुल बंडल्स, म्हणजे जर तुम्हाला कोणाला रेफर करायचं आहे की बेसगुरुकुल काय आहे तर तुम्हाला सांगता येणार नाही, राईट? तर इथे एक लिंक आहे. त्या लिंकमध्ये बेसगुरुकुल बद्दल पूर्ण माहिती आपल्याला दिली असते. तर फॉर एक्झाम्पल मी क्लिक करून दाखवतो तुम्हाला इथे. एका लिंकवर मी क्लिक केला. ओके. सो हे मला घेऊन जाणार ओरिएंटेशन व्हिडिओज. आता याच्यामध्ये इंग्लिश लिंक्स आहेत. ओके. खाली हिंदी पण असतील. हा, बरोबर. इथे आहे हिंदी. म्हणजे बेसगुरुकुल काय आहे, जर तुम्हाला कोणाला रेफर करायचं असेल ॲज अन अफिलिएट, तर तुम्ही हे व्हिडिओ डायरेक्ट सेंड करू शकता. बिकॉज ॲज अ पर्सन तुमच्याकडे तर तुमची व्हिडिओ नाही आहे, राईट? हे सगळे व्हिडिओज आहेत. क्लिअर आहे? जर कोणाला डाऊट असेल ना तर असं हँड रेस करा आणि मी डाऊट क्लिअर करतो. ओके. आणि प्रमोशनल कंटेंट कसं टाकायचं, सेल्स वेबिनार. सेल्स वेबिनार म्हणजे लाईव्ह एव्हरी डे वेबिनार असतो संध्याकाळी 7 वाजता आय थिंक. त्याच्यामध्ये बिझनेस काय आहे हे पूर्ण सगळं एक्सप्लेन केलं जातं टू युअर लीड्स. तर आपण जर्नी स्टार्ट करायची आहे. ठीक आहे. सो प्रमोशनल अँड डेली यूज व्हिडिओज. त्याने काय मस्ट वॉच. आता इंस्टाग्रामचे सर्टन गाईडलाईन्स आहेत इंस्टाग्रामचे. ओके. म्हणजे काय होतं माहिती आहे का, इंस्टाग्रामवरती अर्न, मनी, वर्क फ्रॉम होम असे कीवर्ड चालत नाही. कारण ना बरेच लोकांना स्कॅम पण करतात असं करून. आणि त्याच्यानंतर मग ते काय होतं की इंस्टाग्रामला कळतं की समथिंग इज, म्हणजे काहीतरी गडबड आहे. मग तो आपला जो अकाउंट आहे तो आपला अकाउंट तो हे करून टाकतो, काय म्हणतात त्याला, सस्पेंड करून टाकतो. ओके. सो ही ट्रेनिंग वॉच करायची. त्यानंतर मास्टर ऑफ युट्यूब, आपल्याला युट्यूब पण स्टार्ट करायचं आहे. आणि ज्या लोकांना फेस रिव्हील नाही करायचं आहे किंवा मला फेस शो नाही करायचं आहे आणि मला कंटेंट क्रिएट करायचं आहे, हर्षल तुझ्यासाठी, सो तू ही ट्रेनिंग बघू शकते. ज्याच्यामध्ये विदाउट फेस रिव्हील करता आपण कंटेंट कसं क्रिएट करू शकतो त्याच्यात दिलं आहे. ओके. त्यानंतर काय, ओके. बेसगुरुकुल इंटरनॅशनल पण आहे. असं नाही की फक्त नॅशनल आहे. म्हणजे तुझ्या कॅनडा, US मध्ये पण आपण अफिलिएट मार्केटिंग करू शकतो. ठीक आहे. न्यू लॉन्चेस काय आहेत, Instagramचा नवीन कोर्स लॉन्च झाला आहे. YouTubeचा ॲडव्हान्स कोर्स लॉन्च झाला आहे. व्हिडिओ सुपरस्टार या ChatGPT नवीन कोर्स लॉन्च झाला आहे. 50 पासून तू स्टार्ट केला ना शिवराम, सॉरी बिझनेसमध्ये, तुझ्याकडे हे सगळं आहे. ओके. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट काय, करिअर विथ हा. बिझनेस पण लॉन्च झाला आहे. त्याच्यावर आपण जॉबला अप्लाय करू शकतो. ओके. ते लिस्ट केलेल्या असतात गोष्टी आणि आपण आपला रिझ्यूम सबमिट करू शकतो, जे की आहे करिअर विथ बिझनेस म्हणून. ओके. लास्ट बट नॉट अ लिस्ट, आता काही लोकांना असतं की बिझगुरुकुलला लीड्स मला येत नाहीये. ठीक आहे. सो आपण ते पण करू शकतो. आणि हे नवीन आहे रे, ॲज अ इझी सर्व्हिस फॉर युजर यू वॉन्ट. EMI पण आहे रे. मला माहित होतं EMI की नाही. इम्पॉर्टंट अपडेट म्हणजे ज्या लोकांना बिझनेस स्टार्ट करायचं आहे त्यांना EMI रिलेटेड काय असेल हे ना मला पण नव्हतं माहिती. आता मला समजलं. बिकॉज कसं आहे की कधी कधी गोष्टी नवीन येतात तर मला पण अपडेट राहावं लागतं. ओके. असं आहे. त्याच्यामध्ये काय आहे बघू, थिंग्स यू शुड नो ॲट बिझनेस वी ट्रस्ट अँड सिक्युरिटी आर प्रायोरिटीज. वी वॉन्ट टू रिमाइंड ऑल द पार्टनर्स अँड affiliates टू यूज official basically channels communication. Please no transactions or service to take outside of the official. So basically not liable for the losses. EMI. Okay. Click here to know terms and conditions. Click here. Okay. Event. Basically events काय असतात, freelancing connect, BBM, affiliate growth connect, fly with business light, international trips, national trips, हे सगळं आपल्याला मिळतं. ठीक आहे. सो ह्याच्यामध्ये कोणाला डाऊट आहे का की बाबा मला समजलं नाही, मला EMI वरती जरा रिसर्च करावं लागेल. बिकॉज बरेच लोक मला विचारत असतात. सो ह्याच्यामध्ये काय नाही, ते डाऊट आहे का गो कोणाला? थ्रू करतो त्यामधून. हा, इट्स इझी, नॉट लाईक की एकदमच असं काय हे नाहीये.
ओके. हो. सो दिस इज द आपली जी ही ट्रेनिंग आहे ही एकदम आजची ट्रेनिंग मी एकदम इंट्रोडक्शन पार्ट ठेवलंय बिकॉज स्टार्ट कसं करायचं हेच माहीत नसतं. ओके. सो ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी मी आता प्रोव्हाइड केल्या आहेत. ओके. बिझनेस गाईड ट्रेनिंगमध्ये आणि त्याच्यानंतर प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही इम्प्लिमेंट करायला जाल तर तुम्हाला त्या गोष्टी ते सगळ्या मिळतील. जे तुम्हाला मी सांगितलं आहे हा डॅशबोर्ड आहे. ह्याच्यामध्ये अर्निंग्स दिसतात. हे बिझनेस गाईड ट्रेनिंग्स असतात जे तुम्हाला बघायचे आहेत. ओके. सो बिझनेस गाईड ट्रेनिंगमध्ये हे बघा ग्रोथ फेस आता मी एवढंच बघितल्यात. फाउंडेशन 100% कम्प्लीट. ग्रोथ फेस बाकी आहे माझा आणि प्रोग्रेस. ओके. सो हे तुम्हाला बघायचं आहे ॲज कम्पेअर टू मला पण. त्यानंतर हे आहे रिसोर्सेस. रिसोर्सेस म्हणजे काय? मटेरियल, ऑल स्टडी मटेरियल. ओके. प्रोडक्टबद्दल व्हॅल्यू ह्याच्यामध्ये आहे. ओके. प्रोडक्ट व्हॅल्यू म्हणजे काय? तुम्हाला कोणाला एक्सप्लेन करायचं आहे की मार्केटिंग मास्टरी काय आहे? हर्षल तुला पण कधी-कधी माहीत नसतं, तुम्हाला विचारतेस. ओके. तर मार्केटिंग मास्टरी काय आहे ते ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे. ब्रँडिंग मास्टरीचं मीनिंग काय ते ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केलं आहे. सेम फॉर ट्रॅफिक, सेम फॉर इन्फ्लुअन्स, सेम फॉर फायनान्स, सेम फॉर बिझनेस. ओके. त्याच्यानंतर बिझनेस गाईड ट्रेनिंग. बिझनेस गाईड रिसोर्सेस काय आहेत? ओके. आता ह्याची पी-डी-एफ आहे याच्यामध्ये पूर्ण. म्हणजे सगळं सिस्टमॅटिक आहे शिवराम. काय आपल्याला असं डोकं लावायची गरज नाहीये. आपल्याला फक्त इम्प्लिमेंट करायचं आहे. आता हे बिझनेस गाईड ट्रेनिंग आहेत. ओके. वेलकम पार्टनर्स. ठीक आहे. नाव गेट स्टार्टेड कंप्लीट. हां, म्हणजे तुला मी सांगितलं तेच सगळं इथे आहे. क्लिअर आहे? सेम आता जे सांगितलं तेच ह्याच्यामध्ये आहे. ओके. नथिंग न्यू. त्यानंतर काय गाईडलाईन्स काय आहेत? WhatsApp बॅन होतो आपला. ओके. जेव्हा आपण WhatsApp ब्रॉडकास्ट करतो आणि सेम मेसेज आपण लोकांना पाठवतो. म्हणजे माझा पण WhatsApp बॅन झालेला मध्ये. ओके. सो WhatsApp बॅन कशामुळे होतो? काय आपण प्रिकॉशन घेतलं पाहिजे ते ह्याच्यामध्ये. हे कधी होतं माहिती आहे का? जेव्हा आपल्याकडे खूप सारे कस्टमर्स येतात ना WhatsAppवरती, तेव्हा हा प्रॉब्लेम होतो. हा. ठीक ओके. आहे. त्याच्यानंतर हे आहे वर्कबुक. वर्कबुकमध्ये काय आहे? कंटेंट रायटिंग गाईड, लीड जनरेशन गाईड, हाऊ टू हिट युअर फर्स्ट 1 लाख. ओके. आता मी कंटेंट रायटिंग गाईडवर दाखवतो काय याच्यामध्ये. ओके. हां. कंटेंट रायटिंग गाईड. हुक, स्टोरी प्रॉब्लेम, व्हॅल्यू म्हणजे रील कशी आपण स्क्रिप्ट करायची. डूज अँड डोंट्स काय आहेत? टूल्स वी शुड यूज. ओके. त्यानंतर PAS प्रॉब्लेम, टॉक अबाउट व्हाय इट हर्ट्स अँड गिव्ह देम सोल्युशन. हे एक स्ट्रक्चर आहे जेव्हा आपण कुठली पण रील बनवतो. रँडम काही बनवायचं नाही. ओके. हे जे मेथड्स आहेत ते आपल्याला फॉलो करायचे आहेत. ओके. ॲड इमोशन अँड रिलेटेबिलिटी जेणेकरून लोकं आपल्याला रिलेट करतील. आता हे स्क्रिप्टचे पूर्ण एक्झाम्पल्स दिले आहेत. ओके. की कसं करायला पाहिजे. आता तू वर्किंग प्रोफेशनल आहेस, राइट? तर तू वर्किंग प्रोफेशनलचं बघ. आता मी वर्किंग प्रोफेशनलच्या लिंकवर क्लिक केलं. ओके. सो फीलिंग स्टक इन युअर जॉब. ओके. सो या सगळ्या गोष्टी इथे एक्सप्लेन केल्या आहेत. ठीक आहे. थांबा माझ्या पॉडची बॅटरी लो झाली. कनेक्ट करतो. ओके. सो हे वर्कबुकमध्ये आहे कंटेंट रायटिंग गाईड. माझा आवाज तुला येतोय? हो, येतोय. येतोय. माझा आवाज येत नसेल तर मला सांग बिकॉज पॉडची बॅटरी लो झाली आहे ना. हे आहे लीड नाही, जनरेशन येतोय. गाईड. व्यवस्थित येतोय. ओके. लीड जनरेशन म्हणजे काय? हा. कुठल्या पण आपल्याला अफिलिएट मार्केटिंग करायला स्टार्ट करायचं आहे. बिकॉज आपण ॲज अ बिगिनर आहोत, आपल्याकडे नॉलेज नाही. तर स्टार्टिंगला सगळेच अफिलिएट मार्केटिंग करतात. ठीक आहे. सो हे बघ इथे तुला हाऊ टू हिट द फर्स्ट 1 लाख सॉरी लीड जनरेशनचं आहे हे. ओके. हे पूर्ण आपल्याला बघायचं आहे. जेव्हा तू ट्रेनिंग बघायला स्टार्ट करशील तेव्हा तुला कन्सेप्ट कळेल की हे काय आहे. क्लिअर आहे? ओके. हे YouTubeचं लीड जनरेशन आहे. हे कोलॅबोरेशनचं आहे. हे Facebook ॲड्सचं आहे. आणि हे डेली लीड जनरेशन चेकलिस्टचं आहे. ठीक आहे. डूज अँड डोंट्स. आपला बिझनेस डिपेंड करतो ऑन लीड जनरेशन. हे आहे हाऊ टू हिट अ फर्स्ट 1 लाख. आता 1 लाख हिट करायला आपल्याला काय करावं लागेल? राइट? ओके. हाऊ टू हिट युअर फर्स्ट 1 लाख. ओके. This is a step-by-step execution guide designed so that you know exactly what to do. You must know what to post, promote, and sell. If you follow this document honestly,
one lakh becomes a process outcome, not a luck. Okay. How to hit your first 1 lakh? Realistic combination सांगतो. बिझनेस मध्ये 4 सेल 7 सेल केले 98,000. फायनान्सचे 5 सेल केले 50,000. इन्फ्लुएन्सचे 3 सेल केले 7 21. 50 प्लस 3 इज 21,000. इन्फ्लुएन्सचे 10 सेल केले बिकम 70,000. ट्रॅफिक मध्ये 5 सेल केले. ओके, म्हणजे 4 5 20 आणि 70 80 90. ओके. सो मिक्स मॉडेल असतात. कमिशन स्ट्रक्चर व्हॅरी करतं. आपण जेव्हा हायर बंडल सेल करतो तेव्हा हायर कमिशन, आणि आपण मेड तिकीट प्रोडक्ट सेल केला तर बेसिक कमिशन मिळतं. क्लिअर आहे? तसा फास्ट चालू आहे कमी, तुला समजतंय ना हो हो शिवराम? समज. हो हो. Phase one, येस. one platform, Instagram or YouTube, one primary offer. What do you provide to your leads with bundle purchase? Like discounts, free courses, cashback. I'll pitch while doing on sales. One secondary offer, value stacking, one target audience problem. म्हणजे काय माहिती का, बिझगुल आज सगळेच करतात. सो आपल्याकडे स्पेशल ऑफर काय आहे, की ती जी लीड आहे ती माझ्याकडेच कशी येईल. आता तुला बिझगुल मध्ये बरेचसे तू पार्टनर्स बघितले असतील, राईट? म्हणजे तुझ्या तुझ्या माइंडमध्ये कुठले कुठले पार्टनर्स होते, की यार हे चांगलं करतायत एक अपार्ट फ्रॉम शर्मा मी? म्हणून होतं, सौरभ शर्मा. कोण? सौरभ शर्मा म्हणून एक होता, तो टॉपवर होता. अच्छा, मी आणि म्हणजे बाकीचे? ज्यावेळेस आधी सुरुवात केलेली त्यावेळेस. ओके. बाकीचे अजून होते बरेच. ओके ओके ओके. ठीक आहे. सो तुला माझ्यामध्ये काहीतरी एक पॉझिटिव्हिटी वाटली असेल म्हणून तू जर्नी स्टार्ट केली माझ्यासोबत, राईट? सो ते माझं येस झालं एक येस पर्सनल येस. ब्रँड. ओके. सो हा. ऑफर ऑफर कसं असायला पाहिजे, की तुला ऑफर पण चांगली मिळाली बिझनेस मास्टरची. तुला हो माझे बोनसच मिळाले 7,000चे. तुला माझा टेलिग्राम ग्रुप बरोबर. मिळालं, राईट? तुला मी इंट्रोडक्शन व्हिडिओ पाठवलेलं. त्याच्यानंतर सेकंड व्हिडिओमध्ये ग्रुप ट्रॅकिंग शीट आहे. म्हणजे जे मी कमिटमेंट केलं आहे त्या गोष्टी तुला मिळाल्या आहेत. ओके, गॉट इट? त्यानंतर आता हा फर्स्ट 1 लाख हिट करायला जो काही रोडमॅप आहे तो इथे शेअर केला आहे. इट इज जस्ट अ स्केलेटन. म्हणजे आपण म्हणतो ना, की एक काटकोन आहे, की या काटकोनमध्ये आपण जर फॉलो केलं तर आपण 1 लाख हिट करू शकतो. हे एक्झिक्युशन आहे. ही स्ट्रॅटेजी चेकलिस्ट आहे. ओके. चेक आउट आर वर्कबुक्स. प्रोफाईल कसा बिल्ड करायचा, त्याच्यानंतर कंटेंट कसं रिसर्च करायचं, या सगळ्या गोष्टी दिल्या आहेत. ठीक आहे. कंटेंट इंजिन, लीड जनरेशन अँड कन्व्हर्जन्स. ओके, हे सगळं दिलं आहे. सेल्स अँड फॉलोअप सिस्टम. ओके. 30 minutes daily execution, 30 minutes learning, content creation 45 minutes, conversion 45 minutes, calls 55 minutes, follow-up 15 minutes. असे 11 3 to 4 hours या लोकांनी आपल्याला एक रोडमॅप दिला आहे. वीकली अँड डेली एक्झिक्युशन दिलं आहे. एव्हरी संडे आन्सर ऑनेस्टली, लीड जनरेटेड, ट्रेनिंग अटेंड, कन्व्हर्जन स्टार्टेड, कन्व्हर्जन डन. म्हणजे एक अकाउंटेबिलिटी आपल्याला स्वतःला दिली आहे, की आपण कसं करायला पाहिजे. ओके. ठीक आहे. मंथली मास्टर चेकलिस्ट, प्लॅटफॉर्म फायनलाइज, प्रायमरी ऑफर फिक्स, सेकंडरी ऑफर फिक्स, ऑडियन्स प्रॉब्लेम डिफाईन, टेस्टिमोनियल सेव्ह, डीएम स्क्रिप्ट, टाइम ब्लॉक डेली. ओके, म्हणजे फिक्स शेड्यूल आपला. ओके. मंथली चेकलिस्ट आपली ही एक, रील्स किती पोस्ट केले आपण, करावलं किती पोस्ट केले, अथॉरिटी कॉन्टेंट किती पोस्ट केलं आहे, प्रूफ किती केलं आहे, आणि हा वीकली एक्झिक्युशन ट्रॅकर आहे. ओके. हे कंटेंट पोस्ट ऑन मंडे, ट्यूसडे, वेडनेसडे, थर्सडे, फ्रायडे, सॅटर्डे. स्टोरीज पोस्ट, डीएम सेंड, फॉलोअप्स डन, आणि ट्रेनिंग इन्व्हिटेशन. ठीक आहे. बस दॅट्स इट टू मेक 1 लाख. ओके. हे एक फक्त एक ये. स्केलेटन आहे. ओके, हे तुला मी सांगतो. हे वर्कबुकचं झालं, हाऊ टू हिट अ फर्स्ट 1 लाख. हे ऑफर प्रमोशन गाईड, वेबिनार सेलिंग म्हणजे हम्म. वेबिनार्सला लोकांना बसवणं, ऑब्जेक्शन हँडलिंग्स म्हणजे जे लीड्स येतात त्यांच्याशी कसं बोलायचं, तर ही ऑब्जेक्शन हँडलिंगचा पूर्ण एक PDF आहे. ओके. कॉमन ऑब्जेक्शन्स काय आहेत, त्याच्यानंतर आय डोंट हॅव मनी, आई इन्वेस्ट करना पडेगा क्या, राइट, सच में अर्न कर सकते हो क्या, स्कॅम तो नहीं होगा. सो जे काही ऑब्जेक्शन्स आहेत ते सगळ्या ह्याच्यामध्ये एक्सप्लेन केले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॉन्टेंट रिसर्च कसं करायचं हे याच्यामध्ये दिलं आहे.
राईट. ओके. सो हे कॉन्टेंट रिसर्चचं रिसोर्स गाईड. ठीक आहे. त्याच्यानंतर हे आहे सोशल मीडिया गाईड, प्रोफाईल बिल्डिंग. क्लिअर आहे. सो हे आहे वर्कबुक, हे आहे प्रमोशनल मटेरियल, म्हणजे व्हिडिओज ज्या लोकांनी रिझल्ट जनरेट केला आहे त्यांचे सगळे व्हिडिओज आहेत त्याच्यामध्ये दाखवतो राहिले. कॉपी ऑफ सेल्स वर बघा. हम्म. हे प्रमोशन स्टोरीज आहेत जे आपण स्टोरीवर पुट वगैरे करू शकतो. आणि हे टेस्टिमोनियल्स आहेत. टेस्टिमोनियल्स म्हणजे ज्या लोकांना रिझल्ट आले आहेत त्यांचे व्हिडिओज. क्लिअर आहे हे सगळं. ओके. म्हणजे सगळं मटेरियल आपल्याला प्रोव्हाइड केलं आहे. आपल्याला फक्त शिकायचं आहे आणि प्रमोट करायचं आहे. हे बघा, जास्त एफर्ट्स टाकायचे नाहीये. क्लिअर आहे. आता मला सांग की असं काय आहे की तुला कळलं नाही याच्यामध्ये काय, की मला कन्फ्युजन होत आहे किंवा मला हे नाही कळालं किंवा ते नाही नाही, कळालं. आता तर डाऊट नाहीये. परत ते ऍक्च्युअल जेव्हा वर्किंगला लागेल तेव्हा येतील डाऊट. हा, मग तेव्हा लिहून ठेव किंवा टेलिग्राम ग्रुपमध्ये आपल्याला टेक्स्ट कर, जेणेकरून जे काही डाऊट्स असतील ते आपण सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. आता आय थिंक तुला माझी स्क्रीन दिसत नसेल, म्हणजे फक्त तुला मीच दिसतोय, राईट. नाही, स्क्रीन दिसते तुझी मला. स्क्रीन शेअर स्टॉप करते. हा, झालं स्टॉप. हम्म. तर तुला कळालं का आता इंट्रोडक्शन पार्ट जो आहे, स्टार्ट कसं करायचं आहे, हो कुठून स्टार्ट करायचं आहे, काय हो हो. असले पाहिजे. ओके. आणि जे काय डाऊट्स तुला येत आहेत ना येस. शिवराम, ते एका पेजवरती तू लिहून ठेव, जेणेकरून काय डाऊट्स हो. मी पहिला बघीन आणि मग तुला मी त्याचा आन्सर करू शकतो. क्लिअर आहे. ठीक आहे. आता तुला काय डाऊट्स आलेत का, लाईक काय तुला विचारायचं किंवा काय तुला ऍड करायचं आहे का तुझ्या साईडने? नाही, आता नाही येत डाऊट. ओके, काहीच नाहीये. नाही, ते जे आता कंटेंट तू दिलेलं आहे ना, ते त्याच्यातून गो हम्म. थ्रू करेल मी. आणि मग काही डाऊट्स असतील तर ते तुला सांगेल, विचारेल नंतर. टेलिग्रामवरती मला टेक्स्ट कर. टेलिग्रामवरनं समजा मला हम्म. रिप्लाय लेट येत असेल, बट मोस्टली 24 आवर्स मध्ये येतो. टेलिग्राम मध्ये समजा हा. उशीर झाला तर तू मला व्हॉट्सअपमध्ये मेसेज कर. आणि एव्हरी वीक मी येतो. येस. आणि आता तू समजा आता 7 डेज मध्ये काम केलं, तुला डाऊट्स आले, तर मी काय करणार, संडेला तुला भेटणार असं, आणि तुझे डाऊट्स जे आहेत ते एक एक करून मी सगळं सॉल्व्ह करणार. क्लिअर आहे. ओके. येस. झूमचं मीटिंग सगळ्यांना शेअर केलं का? सो मी संडे टू संडे सगळे डाऊट सॉल्व्ह करतो. मंडे ठीक ट्यूजडे आहे. वेळेला थर्सडे फ्रायडेला जे काही डाऊट्स तुझे येणार ते एकदम मेजर असतील, जे मला वाटतं की ऑडिओच्या फॉर्ममध्ये किंवा मेसेजवरती चॅट करून हे नाही समजणार, तो संडेला मी असं हम्म. भेटतो. जे काही डाऊट्स असतात ते प्रॅक्टिकली मी सोल्युशन प्रोव्हाइड करतो. आणि मग डाऊट्स सगळे होतात नील, मग फ्रेश मंडे परत स्टार्ट होतो. मग मंडेला परत तू एक्झिक्यूट करतो. जे काही डाऊट्स जे असतात ते लास्ट वीक परत सॉल्व्ह होतात. मग नेक्स्ट वीकला नेक्स्ट डाऊट्स. सो असं मी करत करत जातो. ओके, वीकली डाऊट सॉल्व्ह करत करत जातो. क्लिअर आहे. सो ही माझी पद्धत आहे. ये- आणि समजा तुला वाटलं की यार मला हा टॉपिक साठी मला एक सेपरेट ट्रेनिंग पाहिजे किंवा सागर तुम्हाला सांगशील का, बिकॉज हा थोडा मला कन्फ्युज होतोय. सो मग त्यासाठी मी एक सेशन मी ठेवेन, की बाबा समजा तुला कॉन्टेंट क्रिएशन समजत नाही तर कॉन्टेंट क्रिएशन मध्ये एक सेशन ठेवेन. तुला वाटलं की मला माइंडसेट इश्यू आहे तर माइंडसेट वरती आपण एक सेशन ठेवू. तुला वाटलं की मला कम्युनिकेशन स्किल्स मला येत नाही की लोकांशी कसं बोलायचं, तर आपण दोघं लाईव्ह बोलू. म्हणजे मी एक स्ट्रेंजर पर्सन असेल आणि तू असेल बिलकुलचा जो असणार ऍफिलिएट रिप्रेझेंटेटिव्ह. ओके. सो आपण हा दोघं हा. लाईव्ह बोलू शकतो. मी ऍज अ म्हणजे सागर म्हणून येस. तुझ्याशी बोलणार नाही, मी ऍज अ स्ट्रेंजर म्हणून हा. बोलणार की कसं बोलायचं फोनवरती, राईट.
ओके. सो एक एक हा टॉपिक ते आपण बेटर कव्हर राहील करत जाऊ. ऍक्टिव्हिटी. काय येस, म्हणतो? ती ऍक्टिव्हिटी बेटर राहील तू जे असं म्हणतोय ती. हा हा. ओके. सो या सगळ्या गोष्टी आहेत. ओके. सो या सगळ्या गोष्टी आहेत ना, या आपण म्हणजे करत राहणार इम्प्रुव्हमेंट्स. ओके. बेसिकली हो. मध्ये ट्रेनिंग्स खूप आहेत. बट हा जो Q&A असतो, ही जी मीटिंग असते, ह्याच्यामध्ये मी एक इंटरॅक्शन ठेवतो. असं नको व्हायला की मी येतोय, तुला ट्रेनिंग देतोय, ज्ञान देतोय आणि मी जातोय. राईट? हे ज्ञान तर हम्म. बेसिकली Right. ट्रेनिंग्स खूप आहेत. बट एक टू वे कम्युनिकेशन असतं, एक इंटरॅक्शन असतं की तू काय फेस करतोय, तुझ्या माइंडमध्ये काय हे आहे, लाईक प्रॉब्लेम्स काय आहेत. मग त्याचं सोल्युशन काढण्यासाठी मग हम्म. आपण सेशन ठेवतो कस्टमाइज अकॉर्डिंगली की तुला काय अडचण आहे. क्लिअर आहे. बिकॉज ठीक आहे. बेसिकली या प्लॅटफॉर्मवरती ट्रेनिंग्स खूप आहेत. कॉन्टेंट क्रिएशन वरती आहे, लीड जनरेशन वरती आहे, त्याच्यानंतर कसं वरती आहे. म्हणजे बऱ्याचशा गोष्टी ट्रेनिंग्स आहेत. बट कधी कधी असतं ना हम्म. की यार मला या गोष्टी कळत नाही, हे तू फक्त मला सांगू शकतो. राईट? कॉन्टेंट कसं रिसर्च बरोबर. करायचं, शूट कसं करायचं किंवा कसं करायचं. राईट? सो त्या गोष्टी जर तुम्हाला Right. शेअर करशील तर मी सेशन ठेवणार. मग आपण Q&A करण्यापेक्षा आपण तो सेशन ठेवणार आणि मी डाऊट सॉल्व्ह करणार वन बाय वन बाय वन. फक्त मला अपेक्षित हे आहे की मी Yes. जर 100% एफर्ट्स टाकतोय तुझ्या साईडला, सो तू पण मला 100% एफर्ट्स तुझ्यासाठी तू मला दे. असं नको व्हायला की मी एकटाच मेहनत करतोय आणि तू काय करायला मागत नाही. राईट? क्लिअर आहे? Yes. बिकॉज तू ऑलरेडी Yes. ज्याने स्टार्ट केले आणि तू अपग्रेड केलं आहे माझ्याकडे विथ फायनान्स बिझनेस मास्टरी. ओके. सो Yes. जे काय आहे ते तुला ऑलरेडी माहिती आहे, बेसिक बद्दल काय आहे. ओके. तुला फक्त एक्सप्लोर करायचं आहे हो. आणि एक्झिक्यूट तुला करायचं आहे. सो मला तुला हे विचारायचं आहे की आता बरोबर. तुला मी जे सांगितलं बिझनेस जे काय PDF, या सगळ्या गोष्टी तुला माहित होत्या आधी? नाही, एवढं माहित नव्हते आधी. मग तू एक्सप्लोर नाही केलं डॅशबोर्ड वगैरे? डॅशबोर्ड म्हणजे मी कोर्सेसच एक्सप्लोर केलेले फक्त. डॅशबोर्ड मध्ये फक्त मला वेबिनार्स माहिती होते, जे संडेला वगैरे किंवा मंगळवारी सोमवारी होतात ते. हम्म. एवढं मग माहित तू होतं. असं एक्सप्लोर का नाही केलं, लाईक म्हणजे स्वतःहून असं बघितलं काय होतं काय? एक्सप्लोर म्हणजे कोर्सेसच केले, बाकीचं नव्हतं बघितलेलं एवढं मी. असं तुला माहित नव्हतं का तू केलं होतं? राईट, म्हणजे माहित होतं असं काय? नाही, माहित नव्हतं. ओके. तो आपण नेक्स्ट संडेला परत आपण भेटणार आहोत सेम हम्म. टायमिंगला. फक्त टायमिंग मध्ये असतील तर तुला मी सांगेन. त्यास तुला आता हो. एक्झिक्यूट करायला स्टार्ट करायचं आहे, तुला बिझनेस गाईड ट्रेनिंग बघायला स्टार्ट करायचं आहे. बिझनेस गाईड ट्रेनिंग. हो. ओके. आणि त्यासोबत तुला हो. कोर्सेस पण बघायला स्टार्ट करायचे आहेत. जे तुला मी आता मेसेज करेल की कुठले कुठले कोर्सेस तू बघ जे मला वाटत की ते ऍज अ पर्सन म्हणून इम्पॉर्टंट आहे. आणि तुझं गोल काय मला हे हो. सांग, तुझा अजेंडा काय आहे? जॉब ओरिएंटेड आहेस का बिझनेस माइंडसेट आहे का अफिलिएट मार्केटिंग करायचं आहे, काय तुझं गोल आहे? बिझनेस ओरिएंटेड आहे मग. आता सतत जॉब करतोय, राईट? Right. ओके. तर अजून काय डाऊट तुझे आहेत का की तुला काय विचारायचं आहे का? बिकॉज दिस इज जस्ट अ इंट्रोडक्शन सेशन फॉर अस. ओके. बिकॉज आज काय हम्म. नवीन काय सांगणार नाही. स्टार्ट कसं करायचं तेच तुला मी सगळं सांगितलं आहे. आता नेक्स्ट सेशन हो. पासून आपण नवीन गोष्टी एक्सप्लोर करायला स्टार्ट करा की व्हॉट हॅव यू डन इन लास्ट 7 days. येस. मग तुला काय डाऊट्स आले मग आपण ते कॅरी करत जाणार सगळं पुढे. ठीक आहे, मी आता ट्रेनिंग बघून घेतो ते. त्यातनं हम्म. काही डाऊट्स आले तर ते काढतो नोट्स, आणि ते आपण घेऊ नेक्स्ट मीटिंग मध्ये. ठीक आहे, ठीक आहे. येस. आजपासून कर. आफ्टर सेशन लगेच हो. स्टार्ट कर. बिकॉज संडे आज आज कुठे तुला बाहेर जायचं नाहीये. सो आज हो. तू एक्सप्लोर करायला स्टार्ट कर. बिकॉज मंडे टू येस. सॅटर्डे तो जॉब असतो, राईट? सो वी हॅव हो. सॅटर्डे अँड संडे, त्यामुळेच तुला करावं लागेल. क्लिअर आहे? ओनली संडे सॅटरडेला पण हा. असतो. आणि मी तुला टाइम मॅनेजमेंटची पण ट्रेनिंग सेंड करतो. अंकुर वारेको सरांची एक आहे YouTube वरती, हो. ती तू बघून घे. चालेल. जेणेकरून तुझा टाइम कसा मॅनेज करायचा हेही तुला कळेल. येस. ठीक आहे. सो बिफोर क्लोजिंग दिस कॉल, तुला काय डाऊट्स विचारायचे आहेत का? नाही आपण नेक्स्ट परत कनेक्ट करू. आपण नेक्स्ट सेशन मध्ये घेऊ डाऊट्स.
ठीक आहे, ठीक आहे, ठीक आहे. चालेल, चालेल. आणि एक स्मॉल येस. फीडबॅक ड्रॉप कर, की टीम सायकलमध्ये हा आल्यानंतर जे काय तुझा फीडबॅक आहे, ऑनेस्ट फीडबॅक रिगार्डिंग सपोर्ट सिस्टम. हा ओके. जे काय तुला हा वाटतं, पॉझिटिव्ह असू दे किंवा निगेटिव्ह असू दे, ते मला एक मेसेज म्हणून ड्रॉप कर व्हॉट्सअपवरती. जेणेकरून मला हा समजेल की मी जे डिलिव्हर करतोय ते तुला समजतंय की नाही. ओके. हो ठीक आहे. ठीक. सो आपण नेक्स्ट येस. संडेला आपण कनेक्ट करू, सेम टायमिंग 11:30ला. येस. आणि त्या वीकमध्ये जे काही डाऊट्स असतील ते आपण सॉल्व्ह करू. ओके. चालेल. येस. ठीक आहे. मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो. आणि आपण जे बोललोय